या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावलीला शुद्ध येते आणि ती मोठ्याने सारंग सर असं ओरडते. त्यामुळे मग पंढरीनाथ आणि जनाई धावतच त्या ठिकाणी येतात. सावलीला शुद्ध आली आहे हे पाहून ते दोघेही खूप खुश होतात आणि विठ्ठल रुक्मिणीचे आभार मानू लागतात. आणि त्यावेळी मग सावलीचंही लक्ष विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीकडे जातं. ती रडतच त्या मूर्तीकडे पाहत असते आणि मग त्यानंतर पंढरीनाथ तिच्या जवळ जात तिला विचारू लागतो की बाळा कोण आहेस तू, कुठून आली, तुझा अपघात कसा झाला होता. आणि त्यावेळी सावली मात्र काहीच उत्तर देत नाही. तर जनाई म्हणत असते की अहो थांबा तुम्ही, तिला मुख्य प्रश्न विचारायचा सोडून बाकीचं काय विचारत बसलात. आणि मग ती सावलीला विचारते की बाळा तुला भूक लागली असेल ना. मात्र सावली काही न बोलता पुन्हा झोपी जाते. त्यानंतर मग अचानक पुन्हा तिला जाग येते. ती म्हणत असते की विठ्ठला तू का वाचवलंस मला. आणि मग ती असंही म्हणू लागते की कदाचित हा मला मिळालेला नवीन जन्म तर नसेल ना, मी आता माझी ओळख लपवून ठेवायला हवी आहे का. तर दुसरीकडे सारंग घरी आला नसल्यामुळे तिलोत्तमा खूप जास्त चिडलेली असते. त्यातच नील तिला सांगतो की सारंग सावलीचा शोध घेण्यासाठी गेलाय. त्यामुळे ती आणखीन चिडते आणि सावलीविषयी वाटेल ते बोलू लागते. ती म्हणत असते की सारंगला काय गरज आहे त्या मुलीचा शोध घेण्याची. आणि त्यावेळी चंद्रकांत म्हणतो की कोणताही सेन्सिटिव्ह माणूस असंच करेल आणि तू विसरू नको की सावली सारंगची बायको आहे. पण तिलोत्तमा म्हणते की मी त्यांचं हे नातं मानतच नाही. आणि त्यावेळी चंद्रकांत म्हणतो की तू जरी त्यांचं नातं मानत नसली ना तरी माणुसकी म्हणून तू थोडंसं शांत राहू शकते ना. पण तुझ्या मनात आता द्वेष इतका वाढला आहे की तुला काय खरं काय खोटं हे सुद्धा समजत नाही आहे. आणि ते ऐकून ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे डॅड, ती सावली खरी आणि मी खोटी आहे का. पण त्यावेळी नील म्हणतो की ऐश्वर्या आता उगाच तू वाद घालायला सुरुवात करू नको. पण तिलोत्तमा त्याला शांत करताना म्हणते की त्या मुलीमुळे आपल्याला आपापसात वाद घालायचे नाही आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर ती चंद्रकांतला हे सुद्धा सांगते की मी सारंगला फक्त 2 दिवसांची मुदत दिली आहे. जर तो या 2 दिवसांमध्ये त्या सावलीला शोधून घेऊन आला नाही तर मग मी त्याला जे सांगेल ना ते त्याला करावंच लागेल. आणि मी त्याला अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे ती मुलगी त्याच्या आयुष्यातून आणि या घरातून कायमची निघून जाईल. त्यानंतर रात्री सावलीला अचानक जाग येते आणि मग ती विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहू लागते. दुसरीकडे सारंग देखील घरी आलेला असतो आणि मग तो किचनमध्ये असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळ जाऊन हात जोडून उभा राहतो. दुसरीकडे सावली ही कशीबशी उठते आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीपुढे जाऊन बसते. ते दोघेही विठ्ठलाकडे प्रार्थना करत असतात. सारंग म्हणत असतो की विठ्ठला सावली कुठे आहे हे फक्त तुलाच माहिती आहे, आता तूच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर दुसरीकडे सावली विठ्ठलाला विचारत असते की विठ्ठला का वाचवलंस तू मला या अपघातामधून. अपघात झाला होता ना, मी गेले असते तर बरं झालं असतं, मग तू का माझा जीव वाचवलास, कशासाठी मला जिवंत ठेवलंस. तर दुसरीकडे सारंग म्हणत असतो की विठ्ठला सगळेजण म्हणतायत की सावली या जगात नाही आहे, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सावली तुझी किती भक्ती करते मला माहिती आहे आणि त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की तिला काही झालेलं नसणार आहे. तर दुसरीकडे सावलीला समजतच नाही की तिने आता यापुढे काय करायला हवं. तिने सारंगकडे पुन्हा जायला हवं की नाही, तिची ओळख आता लपवायला हवी की नाही. आणि मग ती तिच्या प्रश्नांची उत्तरं विठ्ठलाकडेच मागू लागते. दुसरीकडे सारंग लवकरात लवकर सावलीने घरी यावं म्हणून विठ्ठलाची मनोभावे प्रार्थना करत असतो, पूजा करत असतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथ विठ्ठलाच्या मूर्तीपुढेच बसलेला असतो. तितक्यात सखदेव रडतच घरात येतो. तो खूप घाबरलेला असतो. त्यामुळे सावलीचे आई बाबा त्याला विचारू लागतात की अरे सखदेवा काय झालं, आपली सावली सापडली का नाही. आणि त्यावेळी तो रडतच सांगतो की आपली सावली नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता आहे. आणि ते ऐकून सावलीचे आईबाबा तर पूर्णपणे खचून जातात. ते मोठमोठ्याने रडू लागतात. तर ती जयंती म्हणते म्हणजे आपली सावली मेली की काय. आणि ते ऐकून सखदेव मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की सावलीची बॉडी सापडलेली नाही आहे, तिच्याबद्दल तू काही बोलू नको. तर सावलीचे आईबाबा रडतच विठ्ठलाला साकडं घालतात. दुसरीकडे सावली लवकर उठून तयार झालेली असते. तिने विठ्ठल रुक्मिणीची पूजाही केलेली असते. त्यानंतर पंढरीनाथ आणि जनाई घरी येतात आणि सावलीला पाहून त्या दोघांना खूप आनंद होतो. सावलीने त्यांच्यासाठी चहा देखील बनवलेला असतो, त्यामुळे ते खूप खुश होतात. दुसरीकडे भैरवीला आणि ताराला भेटण्यासाठी एक माणूस येतो. भैरवीचं आणि वजे घराण्याचं खूप कौतुक करत असतो आणि मग ताराचंही कौतुक करत म्हणतो की मॅडम तुमच्या वजे घराण्याची परंपरा तारा मॅडम खरंच खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. आणि आता जर त्या या मानाची स्पर्धा जिंकल्या ना तर आमची कंपनी त्यांना 50 लाखांचा कॉन्ट्रॅक्ट देणार आहे.
कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचं असेल आणि या 3 वर्षांमध्ये तारा मॅडमला आमच्यासाठी 20 गाणी गावी लागतील आणि मग तो त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल इतरही माहिती भैरवीला आणि ताराला देऊ लागतो. त्या दोघी खुश होतात खऱ्या, मात्र सावली नसल्यामुळे काय करायचं हे त्यांना समजत नाही. भैरवी तर खूपच चिडलेली असते. दुसरीकडे पंढरीनाथ आणि जनाई सावलीला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, पण सावली तिची ओळख त्यांच्यापासून लपवायचं ठरवते. ती स्वतःचं नाव श्यामा असं सांगते आणि मग त्यानंतर ते दोघेजण तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारू लागतात, पण सावली म्हणत असते की मला काहीच आठवत नाही आहे आणि मग त्यानंतर ती चक्कर येण्याचं नाटक करते. दुसरीकडे अस्मी रडतच आरशापुढे उभी असते आणि म्हणत असते की सारंग, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता मी कधीच तुझी साथ सोडणार नाही. तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आहेस ना, त्यामुळे मी खरंच खूप आनंदात आहे. आता बघ, मी कधीच तुला एकट्याला सोडून कुठेच जाणार नाही. नेहमी तुझ्या सोबत राहील. त्याचवेळी ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि हसतच विचारते की हे सगळं काय आहे. तर अस्मी म्हणते की आता त्या सारंगला इम्प्रेस करायचं म्हटल्यावर हे सगळं करायला तर हवं ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो, हे सगळं तू करशीलच, पण आपल्यात काय कॉन्ट्रॅक्ट झाले हे विसरू नको. लग्न झाल्यानंतर तू त्या सारंगपासून लांब राहायचं. आणि त्यावर अस्मी म्हणते की हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका. आमच्या संसारात फक्त आम्ही दोघे असू, तिसरा कधीच कोणी येणार नाही. आणि हे ऐकून ऐश्वर्या खुश होते. ती म्हणत असते की जर एकदा का तुझं आणि सारंगचं लग्न झालं तर आपलं निम्मं काम पूर्ण होईल आणि हे लग्न त्या तिलोत्तमाच्या मर्जीने होईल. त्यामुळे मग सारंग त्याच्या संसारात किती दुःखी आहे हे तो तिला कधीच सांगू शकणार नाही. मी ह्या संस्कारी माणसांना चांगलंच ओळखते. तिलोत्तमाला वाईट वाटेल म्हणून ही लोक कधीच तिला काही सांगणार नाही आणि मग त्यानंतर मी त्या सारंगला अगदी व्यवस्थितपणे उद्ध्वस्त करू शकेल. कारण आता या घराची आणि रूपम इंडस्ट्रीजची सगळी सूत्र त्या माणसाच्या हातात आहे. एकदा का मी त्याला सर्वस्वी उद्ध्वस्त केलं की मग या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन ही ऐश्वर्या मेहेंदळे असेल. आणि ते ऐकून अस्मीसुद्धा हसतच तिच्याकडे पाहू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.